होळीची सुरुवात ही कधी आणि कशी झाली? या सणाचा वेद पुराणामध्ये कुठे उल्लेख आढळतो. पण मगाशी बोललो धुलीवंदनाबद्दल. हा करी दिन मानला जातो किंवा अशुभ दिन असं म्हणतात, ते का? मी असं ऐकलंय की पूर्वीच्या काळी स्त्रिया होळीच्या ठिकाणी जात नसत. हे खरं आहे का? तर पूर्वी एरंडाची ती फांदी जाळायची आणि मग ती होळी पेटवायची. तर त्याच्या मागे पण काही उद्देश होते का असे? होळीच्या समोर उभं राहून बोंब मारणे किंवा विशेषतः शिव्या देणे हे असभ्यपणाचं लक्षण नाही का वाटत? महाराष्ट्रातली होळी वेगळी आहे आणि देशभर साजरी केली जाणारी होळी ही वेगळी आहे. तर हे असं काय? होळी आणि ऊर्जा यांचा काहीतरी संबंध आहे असं म्हणाला होता, त्याविषयी सांगा. काही बुद्धिवंत किंवा पर्यावरणवादी जे आहेत विशेषतः, त्यांचं असं म्हणणं असतं की वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते किंवा प्रदूषण होतं. आता मी अगदी स्पष्टच बोलतो, अन्य धर्माच्या सणांबद्दल जेव्हा काही बोलायची वेळ येते तेव्हा मात्र मिठाची गुळणी घेऊन ही मंडळी गप्प बसते. आपल्याकडं अगदी सत्य आहे. पण जेव्हा हिंदू धर्मातला कुठला तरी सण उत्सव आहे तेव्हा मग पर्यावरणाचा ऱ्हास, मग हे कसं अशास्त्रीय आहे, हे भाबड्या समजुतीतून अंधश्रद्धेतून कसं आलंय हे सांगणारी एक मोठी टोळी आपल्याकडे समाज माध्यमांवरही बसते. अग्नीमध्ये ती पुरणपोळी टाकली जाते. तर काही जणांचं विशेषतः सुशिक्षितांचं म्हणणं असं असतं की त्या अग्नीला कशाला द्यायचं, ते त्याऐवजी कुठल्या तरी प्राण्याला देऊ, गरीब भुकेल्याला देऊ. वाढदिवसाला जो केक तुम्ही मित्रमैत्रिणींच्या थोबाडाला फासता त्याऐवजी तो गरीब भुकेलेल्या माणसाला दान करा, असं विधान कधी ऐकलं का आपण? म्हणजे ज्यांना दृष्ट लागते किंवा नजर लागते असं वाटतं त्यांनी होळीच्या दिवशी त्या होळीला प्रदक्षिणा किंवा परिक्रमा ही घातली पाहिजे. नक्की घालावी. नमस्कार, निरामय जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मराठी कॅलेंडरमधला शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन आणि याच फाल्गुन महिन्यात येतो तो होळीचा सण. होळी रे होळी पुरणाची पोळी असं पूर्वी म्हटलं जायचं. आजही होळी महाराष्ट्रात उत्साहात साजरी होते. पण या होळीचं स्वरूप थोडंसं बदललेलं दिसतं. होळीच्याच दिवशी रंग खेळलेले दिसतात, तर काही ठिकाणी रेंडांचे इव्हेंटही केले जातात. काही बुद्धिवंतांचा आक्षेप असा असतो की होळीच्या निमित्ताने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणात भर पडते. तर काही जणांचा सूर असा असतो की होळीला जो पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे तो कशाला? तर काही जण म्हणतात या होळीनिमित्त बोंब का मारायची? या सर्व पार्श्वभूमीवर होळीचं आजच्या काळातील महत्त्व काय आहे हे जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं. याविषयीच आपल्याशी संवाद साधणार आहेत प्राचीन धर्मशास्त्र व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रणव गोखले सर. नमस्कार प्रणव सर. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणासही आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रणव सर, होळीची सुरुवात ही कधी आणि कशी झाली? आपण जेव्हा होळी सणाच्या इतिहासाचा विचार करतो, दोन प्रकारे याच्याकडे पाहता येईल. एक मानववंशशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर जेव्हा अगदी सुरुवातीला मानवाला अग्नीचा शोध लागला आणि तो अग्नी पाहिल्यावर त्याच्याकडून आपल्याला काय काय प्राप्त होतं आहे, मग प्रकाश असेल, उष्मा असेल किंवा त्याचं अन्न शिजवण्यासाठी भाजण्यासाठी होणारा त्या अग्नीचा उपयोग असेल, बाह्य रानटी जनावरं असतील किंवा पशु यांच्यापासून रक्षण करण्यासाठी अग्नीचा उपयोग होत होता. तर अशा बहुउपयोगी अग्नीविषयी माणसाच्या मनात जी कृतज्ञता होती ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सण आहे. म्हणजे अग्नीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेमध्येच आपल्याला ह्या हुताशनी पौर्णिमेचा म्हणजे होळीचा उगम झाल्याचं लक्षात येईल. पण मग या सणाचा वेद पुराणामध्ये कुठे उल्लेख आढळतो? अर्थात मी दुसरा मुद्दा तिकडे येतच होतो. पुराण इतिहासाच्या दृष्टीने जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक, कामदहनाची कथा. भगवान शंकरांनी
जेव्हा कामदेवाचं भस्म केलं, आपल्याला कथा थोडक्यात उद्धृत करतो. दक्ष प्रजापती त्याच्या यज्ञामध्ये जेव्हा माता सती म्हणजे शिवांची पहिली पत्नी दाक्षायणी सती हिने आत्मदहन करून घेतलं आणि तिच्या वियोगामध्ये शिव हे वैराग्यशील झाले, सगळं सर्वसंग परित्याग करून स्मशानामध्ये राहायला लागले. या वैराग्यातून ते पुन्हा गृहस्थाश्रमाकडे यावेत अशी देवांना गरज उत्पन्न झाली. का तर तारकासूर नावाचा एक असुर त्यावेळी माजला आणि या असुराला वरदानच होतं की शिवपुत्राकडूनच तुझा वध होईल. मग त्या शिवपुत्राचा जन्म हा शिवांचा विवाह झाल्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणून मग वैराग्य मूर्ती झालेल्या शिवाला अनुरागाची गार्हस्थ्याची मूर्ती बनवणं, त्याला तिकडे संसाराकडे प्रवृत्त करणं असा देवांनी एक चंग बांधला. त्यासाठी भगवान शंकरांच्या मनामध्ये आसक्ती कामभावना जागृत करणं हे आवश्यक होतं. जो पूर्ण अंतर्बाह्य विरक्त झाला त्याला आसक्ती कुठून येणार. खरं. म्हणून देवानी या सगळ्या आसक्तीचा प्रेमाचा जो देव कामदेव त्याला साकडं घातलं. या कामदेवानी हिमालयाची कन्या पार्वती हिला माध्यम केलं. भगवान शंकरांचा वास हिमालयाच्या कंदरांमध्ये होता आणि स्वाभाविकच या हिमालयाची जी कन्या जी आदिशक्तीचाच अवतार होती त्या पार्वतीच्या मनात शिवाविषयी एक ओढ जन्मतः होती. प्रेम होतं, भक्ती होती. तर ती पार्वती काही ना काहीतरी कारण काढून शिवांच्या जवळ जायचा प्रयत्न करायची, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करायची. तर या पार्वतीला माध्यम करून कामदेवानी भगवान शंकरांच्या मनामध्ये प्रेमांकुर रुजावा यासाठी प्रयत्न सुरू केले. कामदेवानी आपलं सगळी सेना, मग वसंत ऋतू, मलय मारुत म्हणजे मलय पर्वतावरचा सुगंधी वारा, अशी सगळी जमवाजमव केली. हिमालयाच्या त्या बर्फाच्छादित शिखरांवर सगळा कामदेवाचा उत्सव सुरू झाला. आणि हे होत असताना जेव्हा ती हिमालयाची कन्या पार्वती समोर आली तेव्हा तिच्या आडून कामदेवाने शरसंधान सुरू केलं. कामदेवाचे 5 बाण मानले जातात, एक एक चढत्या आलेखाने प्रेम, आसक्ती, आकर्षण, मग वासना, अशा चढ्या रीतीने त्याचा तो जो प्रभाव होता बाणाचा तो शंकरांवर प्रकट व्हायला सुरुवात झाली. पहिला बाण जेव्हा फेकला तेव्हाच योगेश्वर असणाऱ्या शिवांना ते जाणवलं की इथे कामदेवाचं काहीतरी गडबड आहे, तो काहीतरी प्रयत्न करतोय. आणि तात्काळ त्यांनी आपला 3रा नेत्र उघडला, ज्ञानचक्षू उघडला आणि त्या ज्ञानचक्षूने कामदेवाचं भस्म केलं. इथे त्या हिमालयाची कन्या असणाऱ्या पार्वतीच्याही मनात ही पुढची सगळी चित्र स्पष्ट झाली की आपण ज्याला वश करू पाहतोय आपल्या सौंदर्याच्या किंवा आपल्या रूप लावण्याच्या जोरावर, हा वैराग्याचा भोगता आहे. तो भोगी नाही आहे, तो महायोगी आहे. त्यामुळे त्याला जर वश करायचं असेल तर त्याच्याच तपाचा मार्ग अवलंबावा लागेल. या सगळ्या प्रसंगामध्ये कामदेवाचं भस्म झालं. या कामदहन कथेपासून काही लोकांनी होलिकोत्सवाची सुरुवात झाली असं मानलेलं आहे. दुसरी कथा जी दिसते ती आपल्याला भविष्य पुराणामध्ये उत्तर पर्व नावाचा भाग आहे, ब्रह्मोत्तर पर्व किंवा उत्तर पर्व. त्या उत्तर पर्वामध्ये वर्षातले जे सगळे सण आहेत त्याच्या मागच्या कथा, पुराण काळातल्या काय काय झाल्या त्याविषयीचे उल्लेख मिळतात. रघु नावाचा राजा आहे सूर्यवंशातला. हा रघु कोण तर भगवान रामचंद्रांचा पूर्वज. रघुवंशानुसार हा रामांचा पणजोबा आहे. रघु त्याचा मुलगा अज, अजाचा मुलगा दशरथ आणि दशरथाचा पुत्र राम, अशी ही परंपरा आहे. पण पुराणामध्ये या दोघांमध्ये बऱ्याच पिढ्यांचं अंतरही मानलं गेलं आहे. तर तो जो रघु आहे त्या रघुराजाच्या प्रजेमध्ये अचानक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला, पॅन्डेमिक असं म्हणूया. हे साथीचे रोग फैलावायला लागल्यावर त्याच्यावर उपाययोजना काय करावी हे रघुला कळेना.
म्हणून रघुनी आपले कुलपुरोहित ब्रह्मर्षी वसिष्ठ त्यांना पाचारण केलं. त्यांना प्रश्न विचारला काय करता येईल. तर काही आसुरी शक्तींच्या संचारामुळे हा रोग पसरला आहे, तर त्या आसुरी शक्तींचं परिमार्जन करण्यासाठी एक प्रकारचा विशिष्ट विधी वसिष्ठांनी सांगितला. आणि तो विधी असा होता, एक बालचमू एकत्र करावा, म्हणजे लहान मुलांना एकत्र करावं. त्या बालचमूनी घरोघर फिरून जो काही सुका कचरा असेल, लाकूड फाटा असेल, तो गोळा करावा. वेगवेगळी वाद्य वाजवावीत, आरडाओरडा करावा आणि आडाआडा 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 अशा शब्दाचा उच्चार करून शेवटी ते सगळं लाकूड जमवलेलं जे काही इंधन असेल ते पेटवून द्यावं. आडाडाचा अर्थ काय? त्याच्या मागचं कारण असं होतं, जे वसिष्ठांनी सांगितलं, ही आडाआडा नावाची एक राक्षसी आहे. बर. ढुंढा असंही तिचं दुसरं नाव आहे. ही जी ढुंढा राक्षसी आहे तिला ब्रह्मदेवांकडून वरदानच असं होतं की तुला कोणतीही अस्त्र शस्त्र वीर योद्धे मारू शकणार नाही. तुला जर मरायचंच असेल, मारायचं झालं तर लहान मुलांच्या तुझ्या नावांच्या उच्चाराने, लहान मुलं जेव्हा तुझ्या नावाचा उच्चार करतील, तुझ्या नावाने आरोळ्या ठोकतील आणि त्यांची वाद्य वाजवत क्रीडा करतील, तेव्हा तुझा अंत होईल. असं मुलखा वेगळं वरदान किंवा तिच्या मृत्यूचं विधान हे ब्रह्मदेवानी करून ठेवलं. तिच्या ते लक्षात आलं नसेल की असं कधी घडू शकतं, असं काही होईल असं तिला वाटलं नाही. आता ही ढुंडा किंवा आडाआडा जेव्हा वेगवेगळ्या राज्यात प्रांतात फिरून आपल्या प्रभावाने रोग पसरवायला लागली. तिने रोग का पसरवले, तर तिचं जे आव्हान होतं लहान मुलांना संपवायचं. लहान मुलं मेली की तिला मारणारं कोणी राहणार नाही, म्हणून ती अशा रोगाच्या साथी व्याधी पसरवत फिरायला लागली. आणि हे ब्रह्मदेवांचेच मानसपुत्र असणाऱ्या वसिष्ठांना माहिती होतं. त्यामुळे ब्रह्मर्षी वसिष्ठांनी हा मार्ग सांगितला. तेव्हापासून मग ही प्रथा पडली की लहान मुलांनी लाकूडपाटा गोळा करावा आणि ज्याच्यामध्ये ढुंढा किंवा आडाआडा या शब्दाचा उच्चार याना त्या प्रकारे होईल अशी वाद्य तरी वाजवावीत, नाहीतर बोंबा तरी ठोकाव्यात. असं केल्यावर ती जी आसुरी शक्ती आहे ती क्षीण होते, ती नष्ट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे अग्नी प्रज्वलित करायला सांगितला. त्या अग्नीच्या प्रभावाने जी काही रोगराई आहे तिचं परिमार्जन होईल. आता यातून स्वाभाविकच अनेकांचा समज असा होईल की हे काय आहे, ह्याचा काही परस्पर सहसंबंध आहे का, ह्याच्यात आजच्या भाषेत सायंटिफिक काही आहे का. मी तेच म्हणणार होतो की यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकारे याची संगती लावता येईल. एक, अग्नी हा अनेक प्रकारच्या सृष्टी म्हणूया, वातावरण म्हणूया, त्या वातावरणातले जे रोगजंतू आहेत ते दग्ध करणार आहे. हे आपल्याला सामान्यतः वेगळं काही त्याला सिद्धतेची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की हा शिशिर ऋतूचा शेवटचा काळ आहे. शिशिर ऋतू हळूहळू सरत चाललाय. शिशिराचं लक्षण काय? शिशिराचं लक्षण आहे सगळीकडे शुष्क वनस्पती झालेल्या असतात, पानं वाळलेली असतात, सगळीकडे कचरा एक प्रकारे वातावरणात काय सृष्टीत काय गोळा झालेला असतो, कुठल्या वाळक्या पानांचा. बरोबर. शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविल वाणे, असं कवींनी वर्णन केलेलं आहे. ती सगळी वाळलेली पानं, कचरा, पालापाचोळा याच्यामध्ये हे बॅक्टेरिया जास्ती वाढू शकतात, वाढण्यापेक्षा टिकून राहू शकतात. त्यांचं पोषक त्यांना कुठे असेल त्यात, तर ते जाळून टाकलं की त्यांचा अधिवास नाहीसा होतो. त्यामुळे तिथनं रोगजंतूचा फैलाव होऊ शकतो. बुरशी जिथे वाढू शकते, बुरशीजन्य अन्य रोगराई वाढू शकते, त्याचं मूळ नाहीसं होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा शिशिर ऋतूचा तुमच्या आत देहावर परिणाम झालेला असतो, मग देहावर आणि देहाच्या आत ह्या दोन्ही प्रकारे, म्हणजे मग शुष्कता आलेली असते आपल्या त्वचेला, बरोबर, किंवा आपल्या आत थंडी जर गेलेली असेल, गारवा असेल, तर कफ व्हायची शक्यता असते, वेगवेगळे विकार आपल्या शरीरात उत्पन्न होतात. मग हे सगळं
बाहेर पडण्यासाठी अग्नीचा उष्मा, अग्नीची उष्णता आपल्याला सहाय्य करते. त्यामुळे ही एक प्रकारे अग्नीची उपासना आहे. म्हणूनच याला हुताशनी पौर्णिमा. हुताशन म्हणजे अग्नी. नावातही एक त्याची विशेष क्वालिटी सांगितली आहे, हुत अशन. हुत म्हणजे जे त्याच्यामध्ये आहुती रूपात टाकलं गेलं आहे, ज्याचं त्याच्यामध्ये समर्पित केलं गेलं आहे, त्याचं अशन, त्याचं भक्षण करणारा. आहुत्या जो भक्षण करतो तो अग्नी, हुताशन. आणि त्या अग्नीच्या पूजनाची पौर्णिमा म्हणून ही हुताशनी पौर्णिमा. मग ही पौर्णिमा काय? कारण पौर्णिमेला तर चंद्र असतो. लॉजिकली बघायला गेलं तर अमावस्याला तसा अंधार असतो, त्यावेळेला ती होळी पेटवली तर अधिक प्रकाश होऊ शकतो. मग पौर्णिमाच का? मुळात आपल्याकडे काही गोष्टी ह्या परंपरेने चालत आलेल्या. तिथे नात्र कार्या विचारणा, बर, म्हणजे मग पौर्णिमेलाच का, अमावस्येला का नाही? का त्या ऊर्जेचा, चंद्राच्या ऊर्जेचा तर संबंध आहेच आहे. पण त्याही पुढे जाऊन आपल्याकडे तिथीचं जे गणित आहे, हो, जे आपण मागच्या आपल्या पॉडकास्टमध्ये घेतलं, की वेगवेगळ्या तिथीला एक एक देवता अपॉइंट केले गेले. करेक्ट आहे. की त्या देवतेची पूजा, उपासना त्या दिवशी केली जाते. आणि विशेषतः जे पर्व आहे, आता ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ती पौर्णिमा आहे. पौर्णिमेबरोबरच अजून त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे उत्सवही दडलेले आहेत. बर. त्याच्यामध्ये एक उत्सव दडला आहे मदनोत्सव, बर. कामोत्सव. मगाशी मी कामदहनाच्या कथेचा हो, उल्लेख हो, केला. हो. आणि दुसरा जो त्यातला उत्सव आहे तो वसंतोत्सव. बर. म्हणजे वसंत हा ऋतुराज आहे, तो आता येऊ घातलेला आहे. खरं. त्याचा प्रारंभ खरं तर गणितानुसार माघ शुद्ध पंचमीलाच होतो. म्हणून त्याला त्या दिवसाला वसंत पंचमी म्हणतात. त्या दिवसापासून या पौर्णिमेपर्यंत जो साजरा होतो तो वसंतोत्सव असतो. त्या पौर्णिमेला वसंतोत्सवाची पूर्तता होते. आणि ती पूर्तता झाली म्हणजे वसंत संपला नव्हे, वसंत आता येणार आहे. आधी त्याच्या आगमनाचे पडसाद उमटलेत, आता खरं खरं तो येणार आहे. साधारण हा जो कालावधी आहे हा पौर्णमासी. हे का म्हटलं जातं? तर ज्या दिवशी मास पूर्ण होतो. आता हे गणित आपल्याला कदाचित कळणार नाही, कारण आपल्याकडे अमावास्येला महिना पूर्ण मानला जातो. उत्तरेमध्ये पौर्णमासी याचा अर्थ ज्या दिवशी महिना संपतो, पूर्ण होतो तो. म्हणून ते पूर्णमासी असा त्याचा पूर्ण असं म्हणतात ते. म्हणजे ज्या दिवशी महिना संपला, अर्थात फाल्गुन महिना उत्तर भारतामध्ये संपतो तो पौर्णिमेला. आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो तो चैत्र कृष्ण पक्ष. आपण ज्याला फाल्गुन कृष्ण पक्ष म्हणतो तो तिकडे चैत्र कृष्ण पक्ष असतो. तिथपासून वसंत सुरू झाला, वसंत गणना सुरू झाली. त्या दिवशी शिशिर संपला. ही उत्तर भारतातली गणना आहे. बरोबर. आता याच्यामध्ये ऋतुमानाचा फार मोठा फरक पडतो. आपल्याकडे विशेषतः दक्षिणेत, नर्मदेच्या दक्षिण भागामध्ये वर्षा आणि प्रावृट असे 2 ऋतू आहेत. प्रावृट म्हणजे अतिवर्षा असं म्हणूया. म्हणजे पावसाचा जोर वाढला की त्याला म्हणायचं प्रावृट. प्रकर्षेण म्हणजे हा उपसर्गच तिथे त्या वर्षा, वर्ष ते जे वर्षण आहे ते प्रकर्षान सुरू झालं की त्याला म्हणायचं प्रावृट. नर्मदेच्या दक्षिणेमध्ये 6 ऋतू कुठले कुठले? तर ढोबळमानानं आपण म्हणतो की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशी गणना आपण करतो 6 ऋतूंची. पण नर्मदेच्या दक्षिणेकडे सामान्यतः हे ऋतू कसे असतात? तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, प्रावृट, मग येतो शरद, मग हेमंत आणि हेमंत शिशिर याचा एकच महिना. आपल्याकडे थंडी फार जोराची नसते. बरोबर. याच्या उलट पक्षी उत्तर भारतामध्ये प्रावृट हा वेगळा ऋतू मानलेला नाही. हे लोकपरंपरेत तितकंसा माहिती नाही, कारण ते भौगोलिक परिस्थितीनुसार बदलतं. तिथे हेमंत आणि शिशिर म्हणजे गुलाबी थंडी आणि बोचरी थंडी हे जसं म्हणतो तसं हे उत्तर भारतात अधिक आहे. त्यामुळे
हे जे नावं बदलणं किंवा मग या दिवशी पौर्णिमेलाच का, हा जो प्रश्न आहे तो कुठेतरी या कालगणनेशी येऊन थांबतो. बर. तर या सर्व दृष्टीने फाल्गुन पौर्णिमा हा शिशिर ऋतूचा शेवटचा दिवस म्हणून तो त्या दिवशी साजरा करून घेणं असा भाग आहे. मग याच्यामध्ये मदनोत्सव आणि वसंतोत्सव हे देखील दडलेले आहेत. आता आपण प्रचलित कथेकडे येऊया, जी महाराष्ट्रामध्ये साधारणतः सगळ्यांना माहिती, ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि होलिका माता. तर ती कथा एक थोडक्यात सांगून मला ह्या कथेचं आजच्या काळातलं महत्त्व काय? आता खरं तर ही कथा कुठल्याही महापुराणामध्ये आलेली नाही. बर. 18 महापुराणात कुठेही या कथेचा तसा उल्लेख मिळत नाही. मग ही दंतकथा आहे? दंतकथा म्हणू शकतो, लोककथा म्हणू शकतो. बरेच वेळा पुराण इतिहासातल्या या व्यक्तिमत्वांची मोटिव्स वापरली जातात वेगवेगळ्या सणांमागच्या किंवा वेगवेगळ्या लोकपरंपरांमागच्या धारणा स्पष्ट करण्यासाठी. बर. तर तसं प्रल्हादाचं भक्ती महात्म्य, भक्तीच्या पुढे कितीही मोठी आसुरी शक्ती असली, कितीही मोठे ताकदवान वेगवेगळ्या सिद्धींनी संपन्न असे असुर किंवा एखादी असुर स्त्री जरी असली तरी त्यांना कसं नमतं घ्यावं लागतं त्याचं प्रतीक या कथेत आहे. खरंय. सिंहिका असं तिचं मूळ नाव आहे. होलिका हे नंतर म्हटलं गेलं. बर. म्हणजे या लोककथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण आहे, तिचं नाव आहे सिंहिका असं मानलं गेलेलं आहे. हां. ही सिंहिका पुढे दानव कुळात तिचा विवाह झाला आणि तिथला राहू हा तिचा मुलगा मानला जातो. बर. हा राहू म्हणजे तो राहू आहे का? हा ग्रहणवाला. बर. तो. ही जी सिंहिका होती तिला ब्रह्मदेवाने एक दिव्य वस्त्र प्रदान केलं होतं. आता काही ठिकाणी म्हणतात ब्रह्मदेवानी, काही ठिकाणी म्हणतात अग्निदेवानी. त्या वस्त्राचा प्रभाव असा होता की ते वस्त्र जिथपर्यंत अंगावर तिने परिधान केलेलं आहे तिथपर्यंत अग्नी तिला दग्ध करू शकत नाही. अच्छा. आता या वरदानाचा तिने गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. कसा? तर हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद जेव्हा हरिभक्तीच्या वाटेने जायला लागला, विष्णू भक्त झाला, तेव्हा स्वाभाविकच पिता पुत्रामध्ये कलह सुरू झाला, संघर्ष सुरू झाला. मग त्याचा काटा काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब हिरण्यकश्यपूने केला. मग तापत्या तेलामध्ये टाकून पाहिलं, कड्यावरून लोटून पाहिलं, पाण्यामध्ये बुडवायचा प्रयत्न केला, अस्त्रशस्त्र सर्प सगळ्यांचे आघात करवले, पण काही केल्या तो मरेना. तेव्हा या सिंहिकेने एक अशी योजना आखली की मी याला मांडीवर घेऊन अग्नीत प्रविष्ट होते. बर. म्हणजे कोणती नेमकी शक्ती याला त्या संकटापासून रक्षण करते, वाचवते, ते मला प्रत्यक्ष बघता येईल. जर कुठली अशी शक्ती असेल तर तिचं परिमार्जन मी तिथेच करून ह्याला पूर्ण जाळून टाकीन. बापरे. या एका आसुरी महत्वाकांक्षा म्हणूया किंवा एक विद्वेष, त्या विद्वेषापोटी तिने ही योजना आखली. हिरण्यकश्यपूला ती आवडली. त्याप्रमाणे प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती सिंहिका अग्नीमध्ये प्रविष्ट झाली. तिने ते वस्त्र परिधान केलेलं होतं. आता थोड्या वेळाने जेव्हा त्या अग्नीच्या ज्वाळा वाढायला लागल्या, हळूहळू तिच्या असं लक्षात आलं की ते चटके, त्या ज्वाळांचा दाह तिच्या शरीराला व्हायला लागला. आणि म्हणता त्या ज्वाळांनी क्षणात तिच्या देहावर आक्रमण केलं. ज्वाळांनी तिला पोळायला सुरुवात केली. पण ते वस्त्र तिने परिधान केलेलं असतानाच अग्नी तिच्यावर हावी झाला आणि क्षणभरात एखादा कापूर जळून जावा तशी आरोळ्या ठोकत ही सिंहिका दग्ध झाली. हे कशामुळे झालं? जाता जाता आकाशवाणी झाली की ज्यावेळी तुला हे वरदान दिलं गेलं तेव्हा त्या वरदानाचा उपयोग तू स्वतःचं रक्षण करण्यासाठी करशील अशी अपेक्षा होती. जेव्हा तू स्वतःच्या रक्षणापेक्षा दुसऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केलास, एका सज्जनाचा जाच करण्याचा प्रयत्न केलास, तेव्हाच तुझ्या त्या वरदानाची इतिश्री झाली. त्यामुळे ते वस्त्र तुझ्या अंगावर असूनही
त्याचा तुला उपयोग होऊ शकला नाही. आणि या सगळ्या कांडातून तो प्रल्हाद मात्र सुरक्षित वाचला, कारण त्याच्या भोवती त्या हरिभक्तीचं कवच खरंय. हे अखंडितपणे होतं. तर त्या सिंहिकेचं दहन झालं म्हणून तिला होलका किंवा होलिका म्हणून ओळखलं गेलं. आणि त्यावरूनच होलका किंवा होलिका दहन हा शब्दप्रयोग रूढ झाला. पण ती होलिका माता कशी झाली पुढे? पुढे ती लोकदेवीच्या रूपातही पूजली गेली. बर. म्हणजे मगाशी मी ज्या ढुंढा किंवा हो, अडाडा अडाडा. राक्षसीचा उल्लेख केला, आपल्याकडे ज्याच्यापासून भ्यायचं, ज्याची भीती आहे त्याला पण पूजलं जातं. म्हणजे तुझा त्रास नको आम्हाला, त्रास आम्हाला देऊ नकोस. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रावणामध्ये जी जीवती पूजली जाते ना, हो 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 ती जीवती, जरा आणि जीवंतिका हो हो या मुळात यक्ष राक्षस कुळातल्या आहेत. बर. त्यांची पूजा घरोघर केली जाते. आता आपल्याला हे किचगंटीतही नाही खरंय. की आपण एका यक्ष राक्षस हां. रूपाचं पूजन करतो, पण त्या राक्षसीला का असेना आपण हीच प्रार्थना करतो की आमच्या मुलाबाळांना सुखरूप ठेव. बर. हे माहित नव्हतं. तसं इथे त्या राक्षसिणीचं पूजन आहे होलिकेच्या रूपामध्ये. आता इथे दोन भाग काय आहेत. एक, त्यातली जी आसुरी राक्षसी शक्ती आहे, जी ठरवलं तर तुम्हाला नष्ट करू शकते, म्हटलं ती अनुकूल झाली तर तुमचं रक्षणही ती करू शकते. खरंय. त्यामुळे त्या होलिकेची पूजा केली जायची प्रथा इथनं आपल्याला प्रचलित झाली. म्हणजे दुर्जना प्रथम वंदते, दुर्जनम प्रथमम वंद्या, असं जे. असा न्याय इथे आपल्याला लागू होतो. आणि दुसरं, इथे जी पूजा होते ती त्या राक्षसीची नव्हे, त्या अग्नीची. म्हणून मी मगाशी शब्द वापरला होता शनी. अग्नी आणि अग्नीच्या ज्वाळा या देवीच्या रूपात पूजल्या जातात. खरं. त्यामुळे काहींच्या मते ही त्या राक्षसिणीची पूजा आहे की आम्हाला काही त्रास देऊ नकोस, आणि काहींच्या मते ही त्या राक्षसिणीला किंवा रोगजंतूंना, व्याधींना, आधींना संपवणाऱ्या अग्नीची, अग्निज्वाळांची पूजा आहे, हुताशनीची पूजा आहे. बर. म्हणजे किती याच्या मागे विचार आहे. आता ही प्रत्यक्षात जेव्हा होळी पेटवली जाते तर पूर्वी एरंडाची फांदी, ती फांदी जाळायची आणि मग ती होळी पेटवायची, तर त्याच्या मागे पण काही उद्देश होते का असे? वेगवेगळ्या गावामध्ये, प्रांतामध्ये वेगवेगळ्या वनस्पती जाळण्याची प्रथा आहे. आपल्याकडे साधारण एरंड हा कुठेही उगवतो, पटकन उपलब्ध होतो, म्हणून ती औषधी पद्धत गुणधर्म आहे का की तो जाळल्याने काही असं काही आहे का? येतो मी त्या विषयाकडे. आपण जर कोकणात गेलात तर तिकडे शेवरी किंवा शेवरीचा कापूस आपल्याला माहिती असतो, तर सावरही म्हणतात, काटे सावर. बरोबर. तर त्याचं शक्यतो वाळलेलं जुनाट खोड, झाड, हे कापून ते जाळलं जातं. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या वनस्पती ह्या हेरून ठेवल्या जातात की ही होळीला जाळायचे. काही ठिकाणी म्हणजे आता जिथे माड पोफळी आहेत तिथे वाळलेले माड पोफळी ते देखील जाळलं जातं. काही ठिकाणी अगदी बांबू जाळायची ही पद्धत आहे. पण बांबू अशुभ आहे असं पण म्हणतात. त्याचं जाळणं हे अशुभ मानलेलं आहे. आणि त्याचा जो धूर आहे तोही काही वेळेला विषद्रव्य त्यातून उत्पन्न होतात. त्यामुळे ते घातक मानलं गेलंय. पण त्याच्यामागची कल्पना एक लक्षात घेऊया. त्या वर्षाच्या प्रारंभी नववर्षाचं सूचन करण्यासाठी जो ब्रह्मध्वज लावलेला होता, गुढी जी उभारली होती, त्याचा जो बांबू होता तो यावेळी जाळला जातो. जुने जाऊ द्या मरणाला, गुन्हे जाळून किंवा पुरुनी टाका. हे शास्त्रसंमत किती आहे ते प्रश्नचिन्हांकित आहे. पण असं काही ठिकाणी केलं जातं. रूढी, शास्त्रात रूढीर्गरीयसी. त्यामुळे तिथे जुन्या वर्षाचं, सरत्या वर्षाचं प्रतीक म्हणून असणारा तो जुना बांबू वंश दग्ध करून आधी नवा आणायचा, मग जुना जाळायचा. पुढच्या गुढीपाडव्यासाठी नवीन माणगा म्हणजे त्या बांबूमधलाच एक विशेष जात आहे, तो आणून ठेवला जातो आणि हा जुना जाळला जातो. एरंड, सावरी याचा जो धूर आहे तो बरेच वेळा वेगवेगळ्या साथीच्या किंवा त्वचा रोगांवर
उपचार म्हणून केला जातो. विशेषतः अग्निकर्म म्हणून आयुर्वेदामध्ये जे केलं जातं त्याच्यामध्ये डागणं हो हो हा एक प्रकार आहे. मग तो तापलेला धूर हो किंवा ते तापलेली कांडी हो. अशी ती टेकवली जाते. हम्म. तर एक जेव्हा आपण रूढी पाहतो त्याच्यामागे ह्या अनेक धारणा दडलेल्या म्हणजे असतात. त्याच्यामध्ये आयुर्वेदही दडले. आयुर्वेदही दडलेला आहे. मग कोणती वनस्पती जाळावी काय याचेही काही निकष लोकसंप्रदायानुसार, म्हणजे मग यावर्षी कोणतं झाड जाळायचं ह्याचेही काही निकष काही गावामध्ये ठरवले जातात. मग काही ठिकाणी जुनं वाळकं लाकूड किंवा वठलेलं झाड असं घेतात. काही ठिकाणी ओलच झाड, लागतं झाड मुद्दामहून कापलं जातं. पण या सगळ्यामुळे काही बुद्धिवंत किंवा पर्यावरणवादी जे आहेत विशेषतः त्यांचं असं म्हणणं असतं की इथे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते किंवा प्रदूषण होतं. तर त्याविषयी काय म्हणाल? आता या विषयाकडे बघायच्याही दोन दृष्टी आहेत असं मी मानतो. एक जी आहे ज्यांना अन्य काही बाबतीत काही बोलता येत नाही, आता मी अगदी स्पष्टच बोलतो, अन्य धर्माच्या सणांबद्दल हो जेव्हा काही बोलायची वेळ येते तेव्हा मात्र मिठाची गुळणी घेऊन ही मंडळी गप्प बसतात. ते आपल्याकडं अगदी सत्य आहे. पण जेव्हा हिंदू धर्मातला कुठला तरी सण उत्सव आहे तेव्हा मग पर्यावरणाचा ऱ्हास, मग हे कसं अशास्त्रीय आहे, हे भाबड्या समजुतीतून अंधश्रद्धेतून कसं आलंय हे सांगणारी एक मोठी टोळी आपल्याकडे समाज माध्यमांवरही बसलेली. आणि हे ऐकणारे पण आपल्याकडचे सुशिक्षित आहेत. हो, कारण सांगणारे मोठ्या विवेकवादाचा किंवा बुद्धिवादी असल्याचा दिखावा करतात. बरोबर. माझं असं मुळीच म्हणणं नाही की सगळे तसेच आहेत. काही त्याच्यामध्येही तरतम हे लक्षात घेऊन बोलणारे आहेत. इथे अतिरेक नसावा. अगदी खरं आहे. जेव्हा आपण आपल्या परंपरांचं पालन करतोय हो तेव्हा ते पालन वावग्या पद्धतीने होत नाही ना, भलत्याच दिशेने जात नाही ना, हा विवेक प्रत्येकानेच सांभाळला पाहिजे. हे निर्विवाद. तुम्ही आता जसं म्हणाला की बहुतेक ठिकाणी वठलेली वाळलेली अशीच झाडं ही तोडली जातात, जुने जाऊ द्या मरणा लागून. तर हाही विचार करायला हवा. त्या मुद्द्यावर मी येतो की बऱ्याच ठिकाणी होळी जेव्हा जाळली जाते, होलिका दहन जेव्हा केलं जातं तेव्हा वाळलेलं गवत, पेंढा किंवा असं जे शुष्क झालेलं आहे तेच प्राचुर्याने जाळलं जातं. त्याशिवाय ओली लाकडं ही जर जाळायचा प्रयत्न केला तर त्याचा धूर अधिक होतो. त्यामुळे स्वाभाविकच जे वाळलेलं सगळं आहे, पालापाचोळा, गवत, त्याच्या पेंढ्या, त्याचा ढीग रचून तो जाळला जातो. हे एका दृष्टीने चांगलं आहे. कशासाठी? तर त्यातून जे नकोय ते दग्ध होतं. ती जी राख होते ती राख जंतू संसर्ग दूर करणारी मानली गेली आहे, ना की प्रदूषण वाढवणारी आहे. प्रदूषण वाढवणारी. आता याच्यातून काही कुप्रथा पण पडतात. म्हणजे काय, उगीच नको त्या ठिकाणी पेटवून द्यायची होळी, त्याच्यामुळे मग बागा जळणं, शेत जळणं असेही अशा दुर्घटना घडतात. मुळात जर आपण त्या परंपरेकडे डोळसपणे पाहिलं ना, ही कुठे पेटवायची होळी, तर पूर्वी निकष सांगितलेले होते, गावाच्या बाहेर वेशीवर जाऊन, म्हणजे जिथे कोणतीही वस्ती नाहीये, जिथे अग्नी पेटवला असता किंवा तो भडकला असता जनसमूहाला किंवा जनवस्तीला काही धोका होणार, वाऱ्याने आग कुठे पसरू नाहीये अशा बेताने. आणि तिथेही ती पेटवताना भोवती पाण्याचं मंडल करायला सांगितलं. म्हणजे त्या पाण्याच्या मंडलामुळे वेळीच जर अशी भडकतीये, अतिरेकी आग लागतीये असं जर लक्षात आलं तर ते विझवायचीही सोय तिथे असायची. मी खरं तर या प्रश्नाकडे नंतर येणार होतो, पण आत्ता विषय निघाला म्हणून आत्ताच विचारतो की होळीला जे आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला ते तुम्ही आत्ता जसं म्हटलं पाण्याचे मंडल, तर त्याचं कारण हे आहे अर्थात की जी प्रदक्षिणा आपण घालतो एक तांब्या हातात घेऊन, कलश हातात घेऊन, आणि ते पाणी वर्तुळाकार मंडलाकार आपण ती प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर त्याच्या मागचं कारण आहे की ती सेफ्टी, सुरक्षितता, आग पसरून नाहीये. म्हणजे आग पेटवताना ती पेटवली कशासाठी? माझ्या आयुष्यात किंवा या सगळ्या सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये जे नकोसं झालेलं आहे, जे वाळून गेलंय, उपयुक्ततावादाच्या दृष्टीने जे संपलेत
बरोबर आहे. एक्सपायरी डेट होऊन गेली आहे, त्यांना जाळलं जात आहे. पण म्हणून आम्ही आमचं जुनं फर्निचर जाळावं का? इथे पूर्वी पद्धत होती की घरातलं जे नकोसं झालेलं सामान आहे तेही होळीत टाकलं जायचं. बर म्हणजे या सगळ्याला अलक्ष्मी मानलं जायचं. बर जो काही कचरा आहे, मोडकळीस आलेलं सामान आहे, विशेषतः फर्निचर, तेही जाळण्याची काही ठिकाणी पद्धत होती. बर त्यामुळे या पद्धती असंख्य आहेत. आपल्याला त्याच्या मागच्या प्रत्येक वेळी काही कल्पना असतातच असं नाही. पण महत्त्वाचं काय तर जे काही निरुपयोगी झालेलं आहे आणि निरुपयोगीपेक्षा जे असल्याने निसर्गात किंवा माझ्या घरात अडगळ होणार आहे. आणि आणखीन एक याच्यामध्ये एक भाव असू शकतो की ती वस्तू उपयोगाची नाही आहे, पण माझी आसक्ती अडकलेली आहे त्याच्यामध्ये, तर ती पण काढा. आता ते गेलं, आता झालं, त्याचं एक्सपायरी आली, असं आहे का? विशेषतः आपल्या मनात असतंच ना की रद्दी आपण जमवून ठेवतो. हो. बंद पडलेली पेनं, हां. एखादं बंद पडलेलं यंत्र त्याच्या मागे एक आठवण, टाकवत नाही, भावना असतात, आठवणी असते, असतात. भावना असते. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या साठवल्यामुळे सुद्धा घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. बरोबर. घरामध्येही आणि मनामध्येही. आपण ह्या ज्या गोष्टी साठवत जातो, कुठेतरी त्याचं विरेचन होणं हे अत्यावश्यक असतं. खरं आहे. म्हणजे निष्कारण आपण त्या आपल्या स्मृतीचा जो कोश आहे त्यातली जागा ह्या गोष्टींच्या विचारांनी अडवून ठेवलेली असते. एकदा ती दग्ध झाली गोष्ट बरोबर की संपलं, नव्याने पुन्हा सुरू. एक वेळ घरातील कचरा जुनं टाकता येईल, पण जो मनातील कचरा बाहेर टाकायचा आहे म्हणून होळीच्या समोर उभं राहून बोंब मारणे किंवा विशेषतः शिव्या देणे हे असभ्यपणाचं लक्षण नाही का वाटत? इथेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला वैचारिक विरेचन असं म्हटलं जातं. विरेचन आपल्याला माहिती आहे. विरेचन म्हणजे काय? आपण पोट साफ होण्यासाठी जी औषधं घेतो, रेचक, तसं आपल्या मनामध्ये जी गोष्ट साठवून ठेवलेली आहे, नको त्या गोष्टी, अनेक नको ते विचार. मग एखादा आपल्या मनाविरुद्ध वागला आहे, त्याच्याविषयी राग आहे, आकस आहे, किंवा अगदी एखादी विषयी मनात नको ती वासना आहे, या सगळ्या वैचारिक वासना, विद्वेष याचं विरेचन करण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे शिमगा आहे, म्हणजे होळी आहे. खरं. ही बोंब मारणं ही एक केवळ प्रतिक्रिया आहे. बरोबर. त्याच्या नावाने शंख केला, त्याच्या नावाने बोंब मारली, म्हणजे काय? ज्याच्याविषयी राग होता, ज्याच्याविषयी विद्वेष होता, भडास काढायची होती, बरोबर, त्याच्या नावाने बोंब ठोकून द्या. पण हा मूळ उद्देश आहे ना, लोक लक्षात घेत नाही असं मला वाटतं, किंवा मी पण तसं करत नाही. एक प्रथा आहे म्हणून त्या होळीच्या समोर जायचं, बो करायचं, विषय संपला. पण हा गाभार्थ ज्याला आपण म्हणूयात किंवा हा भावार्थ आपण म्हणूयात, तो लक्षात घेऊन माझ्या मनातली घाण मी बाहेर काढली पाहिजे. आपल्याकडे दमन ही जी गोष्ट आहे, दमन हे प्रत्येक वेळी योग्य नाही. कधीतरी ते जे दमन केलेलं आहे, जे दाबल्या जे विचार, संकल्प, विकल्प, विचार, हे आपण दाबून टाकतो मनात. काही वेळेला लक्षात येतं की हे काही समाजात बोलण्यासारखं नाहीये, करण्यासारखं नाहीये. बरोबर. मग हे जे दबलेले विचार असतात ते तुमच्या आत एक प्रकारची नकारात्मकता निर्माण करत असतात. एक ताण असतो. विशेषतः काम प्रेरणा, काम वासना ह्यांचा एक मोठा ताण मनावर असतो. आता त्या सगळ्याला जेव्हा निचरा करून द्यायची वेळ येते तेव्हा काय? दोन मार्ग आहेत. एक समाजमान्य आणि दुसरा समाज विघातक, लपून छपून केला जाणारा, नको त्या पद्धतीने त्या कामभावनेचा आविष्कार होणं, हे नकारात्मकतेकडे नेणार आहे. पण हे जेव्हा विशिष्ट शब्दांचा, वर्णांचा उच्चार तुम्ही करता तेव्हा ते वैचारिक विरेचन आपसूक व्हायला लागतं. विशेषतः ब हे जे वर्ण आहे, ब हे जे अक्षर आहे ना, प्रत्येक अक्षराला त्याची एक स्वतंत्र ऊर्जा आहे. अच्छा. हा, म्हणजे तो मंत्रशास्त्राचा किंवा बीजांचा स्वतंत्र विषय. मी तिकडे जात नाही. ह्या ज्या शिव्या दिल्या जातात त्या जरूर द्याव्या असं, जरूर द्याव्या असं मी म्हणणार नाही. फक्त त्याचाच उपयोग जास्त का होतो हे विचार करण्यासारखं आहे.
आपण शंकराचा जप म्हणजे जर तुम्ही ऐकलत कधी देवळात गेल्यावर तर बम बम भोले, बम बोले. हा हा जो ब वर्ण आहे बर. त्याचा नीट आपण जर उच्चार केला तर त्याचा प्रभाव आपल्या नाभीचक्रावर बर. हो. आणि नाभीच्या खाली असणाऱ्या जननेंद्रिय संस्थेवर बरोबर. होत असतो. त्यामुळे त्याचा अतिरेकही करायचा नाहीये. हा. म्हणजे अतिरेक केला तर काही वेळेला त्याचे दुष्परिणामही होतात. बरोबर आहे. पण जर नीट शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा उच्चार केला तर ती ऊर्जा तिथे सुव्यवस्थित होते, संतुलित होते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की एखाद्यामध्ये ऊर्जा ही अतिरिक्त वाढलेली आहे, ती त्याला स्वतःला काही वेळेला गिल्ट वाटत असतो बरं का, की याचं काय करावं. पण जाणवते तर खरं, मग हार्मोनल चेंजेस वगैरे आपण म्हणतो खरं, पण मग तुमचं म्हणणं आहे की ब आणि भनी ती संतुलित होऊ शकते. बोंब बोंब मारली मारली. म्हणजे त्याचा उच्चार बघा, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही त्या आगीसमोर उभं राहून तो उच्चार करता त्या अक्षराचा, त्या वर्णांचा, शब्दांचा म्हणा, तेव्हा आपसूक एक आत काहीतरी वेगळं झाल्याचं जाणवतं. ते जे आहे ते विरेचन आहे. बरोबर. त्या ज्या भावना ज्या आत दाबल्या गेल्या होत्या त्या आपसूक या उच्चारांबरोबर बाहेर पडून जातात. आता ही गोष्ट एरवी का नाही करायची, तर त्याचा संबंध मृत्यूशीही जोडलेला आहे. तो कसा? आपल्याकडे और्ध्वदेहिक संस्कार जेव्हा केले जातात, जेव्हा चिता पेटवली जाते, बरोबर. तेव्हा चिता पेटवण्याच्याही वेळी बोंब मारली जाते. हो. शंखनाद, शंखध्वनी जो म्हणतात, उलटा हात करून. बरोबर आहे. हो. तर मृत्यू नंतर केल्या जाणाऱ्या विधींमध्येही हा विधी असल्यामुळे एरवी हे त्याज्य मानलंय, अनुकरणीय नाही असं विशेष सांगितलं जातं. पण वर्षाच्या अखेर जेव्हा वासना जाळून टाकायच्या आहेत, तुमचं वैचारिक विरेचन साधायचंय, एक प्रकारे तुमच्या नकारात्मक विचारांची, संकल्पनांची तिथे होळी, चिता पेटवायचे, तेव्हा ती बोंब मारायचे. तिथे कोणालाही बोंब ठोकायला मुभा आहे. अगदी. आणि कुठल्याही कोणाच्याही नावाने शिव्या द्यायला पण त्याला ती मुभा आहे. बुरा ना मानो होली है. होली हे तिथूनच आलेलं आहे. मग रागाच्या बाबतीत पण असे काही आहेत का वर्ण की ज्याला खूप राग असतो त्याच्या, किंवा एखाद्याबद्दल चीड आहे, संताप येतो, सगळा आत साठवून ठेवलाय, तर तिथं काही वर्ण आहेत का असे? आपल्याकडे जो प वर्ग आहे, प फ ब भ म, प फ भ म, प फ ब भ म. बरं. प फ ब भ म. आता जेव्हा शिव्या येतात ना, हां. तर सगळ्यात जास्त भ हो. ह्या अक्षराचा उच्चार आपल्याला दिसतो, फ आणि भ. बरोबर आहे. आपल्या वर्णमालेमध्ये जो प वर्ग आहे, मग त्याच्यामध्ये प, फ, ब, भ, म ही वर्णमाला आहे. म्हणजे यापैकी विशेषतः फ आणि भ ही जी दोन आहेत, फ आणि भ, याचा प्रयोग जास्ती करून शिव्यांमध्ये, अपशब्दांमध्ये अधिक आहे. बरोबर. का तर याचा उच्चार करतानाच हे ओष्ठ्य आहेत. म्हणजे जेव्हा प फ, तो जो आतला श्वास आहे तो बाहेर फेकला जातोय, एक प्रकारे स्फोट होतोय. क्रोध असाच आहे ना. आपली क्रोध भावना म्हणजे आत ते प्रेशर बाउंड होत राहतं आणि एकदम कुठेतरी त्याचा स्फोट होतो. बरोबर. आपसुक काम आणि क्रोध, गीतेमध्ये 3-4 अध्यायात जे सांगितलं, क्रामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिणम. या दोघांच्या अगदी समाजमान्य पद्धतीने विरेचनासाठी बरोबर या बोंबा हे अपशब्द उच्चारले जातात. आणि रागासाठी तर आपण एरवी पण हे वर्ण वापरू शकतो असं मला वाटतं. वापरणं तितकंसं योग्य नाही, पण जेव्हा विरेचन करायचं असेल तेव्हा डोळस पद्धतीने. खूप राग येतो, एखाद्या व्यक्तिविशेषाचं नाव न घेता देखील हा बाहेर पडू शकतो. एक्सरसाइज म्हणून करायला हरकत नाही. खरंय. तर इथं मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की या होळीला बॉम्ब मारताना आता प्रणव सरांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि आपल्या आतला जो काही काम क्रोध आहे त्याचं विरेचन करण्याचा आपण प्रयत्न करूयात. इथे मला एक गोष्ट पुन्हा स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे मनात वासना, विकार
नसताना मुद्दामून करायचं म्हणून पद्धत आहे म्हणून करायला जाऊ नये. अच्छा. त्याच्या मागची धारणा नेमकी काय आहे? माझं दमन असं मी केलंय का? आपल्या मनाकडे डोळसपणे साक्षीभावाने पाहणं, सतसत विवेक बुद्धीने पहा. जागी ठेवून हे आवश्यक आहे. ते जेव्हा वाटेल की आत काहीतरी प्रेशर आहे तेव्हा मग ह्या मार्गाचा अवलंब करावा. काही नसताना उगीच 10 लोक मारतायत म्हणून त्यांचं अनुकरण करायला जाऊ नये. पण सर मला वाटतं असा माणूस सापडणं सध्याच्या काळात तरी अवघड आहे, कारण प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी साचलेलंच आहे. ते योग्य पद्धतीने बाहेर पडण्याचा तुम्ही आम्हाला एक चांगला मार्ग सांगितलात की हे कसं बाहेर काढता येईल या ह्याच्याने. मी असं ऐकलं आहे की पूर्वीच्या काळी स्त्रिया होळीच्या ठिकाणी जात नसत, हे खरं आहे का? स्वाभाविकच की जिथे अशा प्रकारचं अश्लील किंवा शिवराळ भाषण होत आहे, बोललं जात आहे, स्वाभाविकच हे सगळं ऐकून तो प्रकार पाहून स्त्रियांच्या मनात लज्जाभाव, संकोच जागा होऊ शकतो. त्यामुळे उगीच मुद्दामून तिथे जाऊन अप्रिय प्रसंगांना तोंड द्यायला लागण्यापेक्षा घरी राहणं बरं, म्हणून स्त्री वर्ग शक्यतो घरी राहायचं. पण मग या स्त्रियांचं दमन जेव्हा आपण होळीच्या माध्यमातून जर आपण बघत असू तर मग या स्त्रियांना दमनासाठी त्या काळी कुठला मार्ग होता का, दमन बाहेर काढण्यासाठी? आजच्या समाजाच्या चौकटीमध्ये थोडं वेगळं उत्तर द्यावं लागेल. पण जुन्या काळाचा जेव्हा आपण विचार करतो, आज मुळात स्त्री काही घरातच दबून राहिलेली नाही. म्हणजे पुरुष काय मारतील अशा बोंबा स्त्रिया हल्ली मारायला लागल्या. मी तिकडेच येणार. त्यामुळे मी आजच्याबद्दल न बोलणं पसंत करेन. पूर्वी काय होत होतं तर स्वाभाविकच चूल आणि मूल अशी एक भूमिका रंगवली जाते आणि बऱ्याच अंशी ती खरीही आहे. तर स्वाभाविकच तिचा राग बाहेर काढण्यासाठी तिला चुलीचं अत्यंत उत्तम असं साधन होतं. म्हणजे कोलीत, कोळसे हे काही झालं की आपलं त्या जी भडकलेली चूल आहे त्याच्यामध्ये तिचं विरेचन करण्याची मुभा तिला होती. आणि असं होतं की जेव्हा घरातली मोठी करती व्यक्ती किंवा कमावती व्यक्ती राग काढते घरच्या स्त्रीवर, गृहिणीवर, तेव्हा ती कोणावर काढते तर ती घरातल्या लहान मुलांवर काढते. हे विरेचनाचं चक्र अखंड सुरू असतं. ते जाऊन लहान मूल आपल्या बाहुलीला मारतं. बरोबर. तर तसं ज्याला त्याला आपापल्या विरेचनाचे मार्ग माहिती असायला हवेत. आणि पूर्वी आपण कथेमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहिले जळकं लाकूड फेकून मारणे हे करावं, अनुकरणीय असं मी मुळीच म्हणणार नाही. पण हे विरेचनाचे ज्याचे त्याचे मार्ग वेगवेगळे होते. म्हणजे स्त्रियांना त्या काळी तो मार्ग म्हणजे ते चूल होतं, तिथं अग्नी होता, हे महत्वाचं तिथं आहे. हो. आता होळी हा तसा सण पूर्ण देशात साजरा केला जातो, पण महाराष्ट्रातली होळी वेगळी आहे आणि देशभर साजरी केली जाणारी होळी ही वेगळी आहे. तर हे असं का आहे? आता प्रत्येक प्रांतानुसार अनेक विधी, पद्धती ह्या बदललेल्या आपल्याला याच नव्हे सगळ्या सणांमध्ये दिसतात. होळी पेटवणं हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं. आता लोहिरी किंवा लोढी असं म्हणतात उत्तर भारतामध्ये. तिथेही ते काय म्हणतात, ती शेकोटी पेटवून तिच्या भोवती फेर धरणं हा तिथेही प्रकार आहे. जेव्हा आपण कोकण, महाराष्ट्र, गोवा ह्या भागात बघतो तेव्हा तिथेही पेटवली जाते. दक्षिणेत शिवमंदिरांच्या बाहेर कामदहनोत्सव म्हणून हा साजरा होतोय, तिथेही अग्नीच आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपामध्ये कुठेतरी अग्निपूजा ही केंद्रवर्ती आहेच. फक्त त्याचं रूप काय आहे, त्याच्याकडे राक्षसिणीची चिता म्हणून पाहिलं जातंय का कामदेवाचं भस्म केलं त्या पुराण प्रसंगाचं हे प्रतीक मानलं जातंय का आमच्याकडच्या सगळ्या नकारात्मक गोष्टी किंवा अगदी नजर, दृष्ट ह्याचे उतारे काढून ते दग्ध करणारी एक शक्ती म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय. दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. प्रतीक एक आहे. पण हे समजा आसुरी वृत्तीचा नाश करणारं अग्नीच्या द्वारे अशी एक होळी आहे. पण वृंदावन आणि मथुरा इथल्या होळींबद्दल काय सांगाल तुम्ही? आता तिथे होलिकोत्सवापेक्षा रंगोत्सव हा प्रधान आहे. विशेषतः वैष्णव आणि त्यातही राधाकृष्ण उपासना संप्रदायामध्ये या होळीचं केंद्रच बदललंय. हो.
तिथे कुठेही विद्वेष नाही, तिथं प्रेम आहे. किंवा वासना ह्यांना थाराच नाहीये. नाही. तिथे विशुद्ध समर्पण भावनेचं प्रेम हे अपेक्षित आहे. त्यामुळे तिथे होलिकोत्सवापेक्षा त्या पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत खेळला जाणारा जो रंग आहे त्या रंगोत्सव अशा म्हणजे रंगप्रधान होळीचं प्राबल्य अधिक दिसतं. राधाकृष्ण उपासनेची जी क्षेत्र आहेत, मग मी दुसरं उदाहरण देईन, जसं तुम्ही वृंदावन व्रजभूमीत म्हणालात तसं अगदी पूर्वेला आपण पाहतो उडीसामध्ये जगन्नाथपुरी किंवा जिथे जिथे चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला तिथे याला दोला यात्रा म्हणून पाहिलं जातं. बरं. तिथे दोला म्हणजे झोपाळ्यावर बसवून झुलवलं जातं. झुला झुलाते है म्हणजे ती पदं आहेत त्यांची. नंतर पालखीत घालून मिरवलं जातं. आता ही पद्धत आपल्याला महाराष्ट्रातही दिसते, कोकणातही दिसते. इथे फक्त ज्या ग्रामदेवता असतात म्हणजे त्या गावचे रक्षक क्षेत्रपाल, त्या देवतांना पालखीत घेऊन सगळ्या गावभर मिरवलं जातं. प्रत्येक घरासमोर जाऊन ती पालखी त्या घरातल्यांकडून सेवा घेते. मग जो काही मान केला जातो, पूजा अर्पण केली जाते, नारळ दिले जातात, तोरणं बांधली जातात, खेळे होतात तिथे, खेळे होतात. हा एक प्रकार तिथेही आहे. म्हणजे तिथे पालखी, दोला हेही भाग त्याच्यात अपरिहार्यपणे आलेले आहेत. मग तिथे देवाला मिरवणं, देवाला फिरवणं. आपण कांतारा चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्येही हा एक प्रकार आहे. फक्त तिथे लोकदेव आणि त्या लोकदेवांशी समाजाचं असणारं नातं, त्यांची नाळ ही दाखवली गेली आहे. बरोबर आहे. मग तसाच हा एक भूत महोत्सव म्हणूनही ओळखला गेला. बर. कृष्ण भक्ती किंवा त्या संप्रदायामध्ये राधाकृष्णांची रासलीला, फाग लीला, फाल्गुन लीला म्हणून हा होलिकोत्सव पाहायला गेला. रंगो की होली, मिट्टी की होली, फुलो की होली असे वेगवेगळे प्रकार तिथे दिसतात. पण जेव्हा सामान्य जनामध्ये याचं प्रतीक काय तर ते लोकदेव जे आहेत, भूत देव जे आहेत ते जागे होतात. आणि ते जागे होतात म्हणजे काय, वेगवेगळ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात, आवेश होतो. आणि मग तो आवेश झाला की त्या देवता सगळीकडे संचार करतात, फिरतात. मग त्याचं एक लोककलेतलं प्रतीक म्हणून खेळे हे त्याचं एक अवशिष्ट रूप आहे. म्हणजे पूर्वी त्या देवता फिरत होत्या ही धारणा आज कशी जपली जाते तर त्या देवांचे, असुरांचे पोशाख करून ते नाचवले जातात, फिरत असतात. म्हणजे सध्या एक शंकासूर एका चित्रपटामुळे चर्चेत आलेला आहे. हो. तर तो शंकासूर दशावतारामध्ये मत्स्य हा जो अवतार आहे भगवंताचा, त्याने या शंखासुराचा वध केल्याचे काही उल्लेख आपल्याला पुराण कथांमध्ये मिळतात. तर तो शंखासूर आहे. दशावताराच्या खेळामध्येही तो येतो. त्यातनं एक प्रतीक उचललं गेलं शंकू. शंकू जो आहे ना, मग त्या शंखासुराचं प्रतीक, शंख कसा असतो, शंखाची वरचा ऊर्ध्व भाग जर पाहिला तर तो शंकवाकृती असतो. बरोबर. तर त्या शंकवाकृती टोपी किंवा शिरोवेष्टनाने जो ओळखला जातो तो शंखासूर, त्याचा अपभ्रंश झाला शंकासूर, जो शंका घेतो. शंका संशय ह्याचं प्रतीक म्हणून तो झाला. पण मुळात तो शंखासूर आहे. शंखासुराचा अपभ्रंश होत होत शंकासूर झाला. शंकवाकृती टोपी घालतो म्हणून तो शंखासूर. मग तो एक फिरणारा असा खेळा किंवा एक देवांचा, ग्रामदेवतांचा अनुचर म्हणून तिथे आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या समाजामध्ये या ज्या लोकदेवता आणि लोककला जोपासल्या गेल्या त्याची ही चिन्ह आहेत, त्याची ही प्रतीक आहेत. आणि ही परंपरा टिकली पाहिजे, आपण पुढे नेली पाहिजे. ही आपली संस्कृती, ही आपली खरी ओळख आहे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की एक महाराष्ट्र सोडला तर बाकीच्या ठिकाणी होळीपासूनच तसा रंगोत्सव सुरू होतो. महाराष्ट्रातही आहे. हां, पण आपल्याकडे होळी, धुलिवंदन आणि मग येते ती रंगपंचमी. याविषयी काय सांगाल? मग हे सांगायचं असेल तर होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. होलिकोत्सवाला काय तर अग्नीची पूजा किंवा होळी पेटवणं हा भाग झाला.
मग दुसऱ्या दिवशी ती होळी थंड झाल्यावर जे भस्म उरलं होतं, जी विभूती उरली, ती विभूती आणि त्या विभूतीबरोबर असणारी धूळ ही खेळली जाते. म्हणजे काय, अंगाला चोपडून धुळवड केली जाते, म्हणून तो धुलिकोत्सव आहे. बरोबर. आता एक प्रकारे जुन्या काळात डिसइन्फेक्टंट म्हणून याकडे पाहिलं जायचं. हो. त्वचेवर असणारे रोगजंतू या विभूतीच्या लेपनाने दूर होतात, बर. अशी धारणा आहे. पूर्वीच्या काळी काही ते अँटीव्हायरस किंवा हे जे काही अँटीऑक्सिडंट म्हणतात, डर्मॅटॉलॉजिस्ट नव्हते, किंवा हँडवॉशही नव्हते हँडवॉशही तितके, नव्हते. तर तेव्हा राख ही वापरली जायची. आणि आजही राख ही अनेक गोष्टींवरती गुणकारी आहे असं म्हटलं जातं. ती राख फासणं हा त्यातला एक भाग होता. म्हणजे त्याच्यात दोन प्रतीक आहेत. एक रोगजंतू, व्याधी निवारण हे आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन राख उरते, म्हणजे वैराग्याचं ते प्रतीक भस्म आहे. म्हणजे आता भोग संपून योगाला लागावं, आता वैराग्याचा मार्ग अवलंबावा. वर्षाचा अखेर आला, बरोबर, भरपूर भोगलत, बरोबर. इंद्रियांची भूक भागवता भागवता किंवा ती भागवण्यासाठी अखंड भागदौड सुरूच होती वर्षभर. आता जणू काही ते सगळे केलेले कष्ट, यातायात ही त्या होळीबरोबर जाळून टाकली. खरंय. आता त्या भोगाकडून विरागाकडे, वैराग्याकडे जायचं आहे. मग त्या वैराग्याचं प्रतीक असणारं ते भस्म थोडं लावून घ्यायचंय. पुन्हा पाटी कोरी करून घ्यायचे, आणि पाटी कोरी करून जर थांबला तर तो मनुष्य कसला. पुन्हा आशा निराशेचे खेळ आहेत. जिथे निराश झाला होता ते सगळं जाळून टाकलं, ती विभूती, ती राख अंगाला फासली, पाटी कोरी झाली, पुन्हा नवीन रंग खेळायला रिज्युव्हिनेट झाला. आणि मग धुलिकोत्सवानंतर आला रंगोत्सव. म्हणजे धुळीची, राखेची पाटी कोरी करून आता तिथे नवीन रंग भरायला सुरुवात करायचे. म्हणून मग पौर्णिमेपासून किंवा प्रतिपदेपासून पुढे पंचमीपर्यंत हा धुलिकोत्सव संपून रंगोत्सव साजरा केला जातो. वेगवेगळे रंग खेळले जातात. इथे पूर्वीच्या काळी सृष्टीमधून नैसर्गिक मार्गाने जे रंग उपलब्ध व्हायचे, आता हा पळसाच्या बहराचा काळ आहे. पळसाची फुलं जर आपण पाहिली, अक्षरशः वणवा पेटल्यासारखे डोंगर दिसतात. खरं. तर ती पळसाची फुलं काढून ती वाळवली जायची, सुकवली जायची. त्याची भुकटी, त्याची पावडर करून पाण्यात मिसळली की सुंदर लाल रंग तयार होतो. असे नैसर्गिक रंग पूर्वी तयार करून ते एकमेकांवर उधळले जायचे, लावले जायचे. गुलाल खेळला जायचा. फल्गू असा शब्द आहे त्या गुलाला. तर या सगळ्या रंगांनी खेळण्यामागची भावना काय, पुन्हा कुठेतरी ते विरेचन आहे. भडास काढायचा हा एक समाज मान्य की हा तुला बघतोच. कधी बघतो? शिमगोत्सव. त्या शिमग्यात बघतो. मला दुसऱ्या पद्धतीने राग काढता येत नाहीये, मग त्याला मी रंगवूनच सोडेन. बरोबर. असा तो विरेचनाचा भाग आहे. आणि त्यातही जुन्या काळी अजून एक पद्धत होती. हा जो जेव्हा वसंतोत्सव साजरा व्हायचा तेव्हा उपवर अशा ज्या कन्यका असायच्या, म्हणजे वयात आलेल्या आहेत, लग्न आता ठरवायचंय, मग असे युवक युवती त्यांचे मेळे गावाबाहेर लागायचे. वसंत पंचमी हा त्याच्यासाठी विशेष सोहळा केला जायचा. तिथे गावाबाहेर जाऊन रतिमदनाची पूजा व्हायची. आणि मग आपल्याला कोण आवडतंय, थोडक्यात त्या काळामध्ये वधूवर संमेलन काही अशी होत नव्हती, पण एक प्रकारचं संमेलन त्यावेळी व्हायचं. आणि त्या युवक युवतींसाठी खुलं असायचं. पूर्वी जेव्हा स्त्रियांवर अनेक निर्बंध होते की बाहेर पडायचं नाही, इथे या वसंतोत्सवाच्या निमित्ताने, होलिकोत्सवाच्या निमित्ताने स्त्रिया बाहेर पडायच्या. मग असे युवक युवती एकत्र यायचे, रंग खेळायचे. आपल्याला कदाचित माहिती असेल, महाराष्ट्राचा इतिहास हा अशा रंगपंचमीच्या सणातून साकार झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची माता आणि पिताश्री यांची भेट ही रंगपंचमीला झाली असं एका बखरीमध्ये नोंदवलेलं आहे.
म्हणजे झालं असं, मालोजी राजे भोसले हां. शहाजी राजांचे वडील आणि लखुजीराव जाधव हम्म. हे दोघंही म्हणजे भोसले आणि जाधव आदिलशहाच्या दरबारी, भोसले आधी निजामशहांकडेही होते, मग आदिलशहाकडे होते, तर त्यांच्या दरबारी मनसबदार असे होते. तर भोसल्यांचा राजकुमार तर्णाबांड शहाजी आणि जाधवांची कन्या जिजाऊ ही दोघं लहान होती आणि ती रंग खेळत होती. बर. त्यांना रंग खेळताना पाहून जो त्यावेळेचा शहा होता त्याच्या मनात आलं, काय छान जोडी आहे, लग्न लावून टाका. बर. आणि बादशहाची आज्ञा म्हटल्यावर कोण मोडणार, म्हणून तिथे ते लग्न लागलं. आणि अर्थात पुढे त्या लग्न संबंधातून शिवछत्रपती आपल्या महाराष्ट्र भूमीला आणि आपल्या स्वराज्याला तो भगवा रंग मिळाला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झालं शिवछत्रपतींचं. तर असंही त्या रंगोत्सवा मागचे हे ऐतिहासिक संदर्भ. फारच सुंदर दाखला तुम्ही इथे दिलात तो. पण आपल्या महाराष्ट्रावर इतर प्रांतांचा प्रभावही हल्ली खूप पडतोय. म्हणजे आता होळीच्या दिवशीच आपल्याकडे रंग खेळले जातात आणि मग रंगपंचमी ही कोरडी कोरडी दिसायला लागली, तर तिथे तुम्ही काय म्हणाल? उत्तर भारतामध्ये पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत, मग वृंदावनातही आपण गेलात हो, तर तिकडे एकादशीपासून रंगभरी एकादशी, पौर्णिमेच्या आधीची शुक्ल एकादशी, तिथपासून पौर्णिमेपर्यंत अशी पद्धत आहे. मग गुलाल रंग हे सगळे पौर्णिमेपर्यंत तिकडे खेळले जातात. पण महाराष्ट्रातली जी पद्धत आहे ती होळीच्या दिवशी केवळ गुलाल, फाल्गुन महिना आहे, फल्गू हा शब्द गुलालाला आहे, कोरडा रंग उधळणं एवढाच त्यातला भाग आहे. पण ओला रंग, भिजवणं रंगाने, वेगवेगळे रंग वापरणं, हा जो प्रकार सगळा केला जातो तो रंगपंचमीच्या दिवशी केला जातो. त्यामुळे आज झालंय काय, बॉलिवूडच्या पगड्यामुळे होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं, हे गाणं, ते सगळं चित्रण इतकं डोक्यात बसलं की रंग म्हणजे होळीच्याच दिवशी खेळायचं हे समीकरण झालंय. बरोबर आहे. मुळात महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी हा रंग खेळायचा स्वतंत्र दिवस आहे, हे आपण कुठेतरी विसरत चाललोय. प्रांतनिहाय ही वैशिष्ट्य सर्वार्थाने सर्व बाबतीत जपली गेली पाहिजेत. आपण आपली संस्कृती टिकवली पाहिजे. ते आपलं आयडेंटिटी आहे, आणि आपलं कर्तव्य, महाराष्ट्रीयन लोकांचं हे कर्तव्य आहे की आपण रंगपंचमी साजरी केली पाहिजे. अर्थात इथे प्रांतवाद आणण्यात काही अर्थ नाही, दोन्ही करायला काय हरकत आहे. म्हणजे जर तुम्ही त्यांचं अनुकरण करायला पौर्णिमेच्या दिवशी होळी खेळत असाल, तसं त्यांनी तुमचं अनुकरण करून रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळायला काही हरकत नाही. खरं आहे. आणि आपण मगाशी बोललो धुलीवंदनाबद्दल, हा करी दिन मानला जातो किंवा अशुभ दिन असं म्हणतात, ते का? आपल्याकडे करी दिन ही एक संकल्पना आहे. ग्रहण, विषुव दिन किंवा होळी अशी काही विशिष्ट पर्व आहेत, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा करी दिन असतो. म्हणजे कोणताही शुभारंभ, शुभ कार्य हे या दिवशी केलं जात नाही. ह्या सगळ्या कालावधीला होलकाष्टक असं म्हटलं जातं. हे जे 8 दिवस आहेत हे कोणत्याही चांगल्या कामासाठी अग्राह्य मानले जातात. म्हणजे जरी ती पौर्णिमा वाटत असली किंवा छान रंगांचा सोहळा वाटत असला तरी ह्या कालावधीमध्ये कुठलाही शुभारंभ केला जात नाही. वर्षाची ही अखेर आलेली असते. बरोबर. एक प्रकारे अकाउंट सेटल करून नव्याने करायसाठी हा 3.5 मुहूर्तातला गुढीपाडवा पुढे येणार असतो. बरोबर. आता मला एका वेगळ्या गोष्टीकडे यायचं आहे की होळीला जो पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवला जातो, त्या होळीच्या अग्नीमध्ये ती पुरणपोळी टाकली जाते, तर काही जणांचं, विशेषतः सुशिक्षितांचं म्हणणं असं असतं की त्या अग्नीला कशाला द्यायचं, ते त्याऐवजी कुठल्या तरी प्राण्याला देऊ, गरीब भुकेल्याला देऊ. याच्या मागं काय शास्त्र आहे, तो नैवेद्य दाखवण्याच्या मागचं? आपल्याकडे यथा देहे तथा देवे हे सूत्र आहे. जे आपण आपल्या देहाला भोगण्यासाठी घेतो ते आधी देवाला समर्पित करावं. ते देवाने स्वीकार केलं आणि मग नैवेद्य तो झाला की मग त्याचं ग्रहण करावं. तेन त्यक्तेन भुंजीथा. आपण जेव्हा हे सगळं माझ्यासाठी आहे असं म्हणतो तेव्हा मी आणि माझं याच्यात
समर्पणाची भावना आपसूक हरवून जाते. खरं. आणि समर्पणाची भावना जर समाजातून हरवली, पुसली गेली, तर समाज हा भोगवादाकडे पुढे जातो आणि भोगवाद हा शेवटी विनाशाप्रत पोचवतो. त्यामुळे कुठेतरी त्या भोगवादाला जर त्याला थांबवायचं असेल तर समर्पण, निवेदन, आत्मनिवेदन त्याचा भाग म्हणून हा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. अग्निदेवतेला द्यायचा आहे. आता इथे काय आहे, मगाशी मी जसं सांगितलं की पार्टी करणं, आम्हाला वाटेल तशा ज्या काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत त्या बाबतीत कुठेही अशी वाक्य, असे उद्गार येत नाहीत की अरे वाढदिवसाला जो केक तुम्ही मित्रमैत्रिणींच्या थोबाडाला फासता, त्याऐवजी तो गरीब भुकेलेल्या माणसाला दान करा. असं विधान कधी ऐकलं का? पण उरलेला पिझ्झा टाकून द्या, नाही, टाकून देण्याऐवजी भुकेलेल्या द्या, एवढे पिझ्झे मागवू नका, असं कधीही आपण ऐकत नाही. पण हे जेव्हा अशा आपल्या एखाद्या व्रत, पूजा, सण, उत्सवाबाबतीत आलं की हे आक्षेप यायला लागतात. मुळात माझं म्हणणं काय, जो नैवेद्य अर्पण केला जातोय तो किती अर्पण केला जातोय? आपण नैवेद्याचं ताट वाढतो, त्यातला आदर्श भाग असा आहे की जेवढं आपण खाऊ शकतो तेवढं ताट तिथे वाढलं पाहिजे. यथा देहे, जे देहाला आहे ते आधी देवाला आहे, तसं अर्पण करावं हा आदर्शवाद. पण असं किती लोक करतात हा माझा प्रश्न आहे. अगदी नैवेद्याची वाटी असा शब्दप्रयोगच आहे, नैवेद्याच्या वाटीत, म्हणजे एवढं सगळं. मग एवढं सगळं अग्नीत समर्पण केल्यामुळे कोणाचं काय गेलं? आता त्याचे काही उपयोगही सांगतो. म्हणजे जुन्या काळी वैश्वदेव रोज केला जात होता घरामध्ये, आणि हे केवळ ब्राह्मणांकडे, केवळ क्षत्रियांकडे असं नाही, प्रत्येकाकडे होत होता. वैश्वदेव म्हणजे मी जे अन्न खाणार आहे ते खाण्याआधी त्या विश्वात्मक वैश्विक देवतांना अर्पण करायचंय. देवांचं मुख अग्नी आहे म्हणून अग्नीत अर्पण करायचंय. यातून काय साधायचं? 3 गोष्टी साधायच्या. एक, जी भावनात्मक एक विधी आहे हा, की मी खाण्याआधी देवतेला अर्पण केलं, ही समर्पणाची भावना त्यामध्ये जपली गेली. दुसरी गोष्ट, त्याच्यामधून ते जे थोडंसं अन्न दग्ध होतं त्याचा जो धूर, त्याचा जो वायू तयार होतो तो अत्यंत औषधी असतो. तुम्ही तो सुगंध, त्याला सुरभी असा संस्कृतमध्ये शब्द आहे, ज्यांच्याकडे अग्निहोत्र होतोय, ज्यांच्याकडे हे वैश्वदेव होतोय, त्यांच्या घराच्या अवतीभोवती कधी जाऊन बघा, तो वातावरणात एक दिव्यगंध असतोच. ही गंध चिकित्सा आहे, गंध थेरपी म्हणायला हरकत नाही. तोही अनेक रोगांना आणि आजच्या भाषेत निगेटिव्ह फोर्सेसना तुमच्या घरापासून दूर ठेवणार. मला तिथेच एक उलट प्रश्न असा विचारायचा आहे की विषय वेगळा आहे खरं तर, पण आता निघालाय म्हणून मला विचारावं असं वाटतं की जे काही सूक्ष्म जीव आहेत, देह आहेत, त्यांची अन्नाची वासना तर खूप असते, आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा सुगंध पसरला तर माझ्या घरात त्या पाहुण्यांची संख्या नाही का वाढणार? हा सुगंध त्यांना आकर्षण करण्यापेक्षा त्यांना तृप्ती देणारा असतो. या ज्या सगळ्या शक्ती असतात त्या पंचतन्मात्रात्मक असतात. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बहुतांश वेळा गंध ह्या तन्मात्रेमध्ये यांची अवस्थिती असते. त्यामुळे त्यांना गंध मिळाला, त्याचा वास मिळाला की त्या तृप्त होतात. हेच तुम्ही गंध देऊन उघडं अन्न ठेवलंत, न खाता पिता उघड्यावर ठेवलं तर त्या नक्की आकृष्ट होतील. पण जेव्हा तुम्ही ते अग्निमुखात अर्पण करताय आणि अग्नी जेव्हा ते भस्मसात करतोय, त्यातून उत्पन्न होणारा गंध हा अन्नाच्या गंधापेक्षा वेगळा आहे आणि तो त्यांना तृप्त करणार, उलट त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात. आणि तिसरी गोष्ट, अन्नामध्ये विषद्रव्य आहेत का हे पाहण्याची कसोटी आहे. जेव्हा विशुद्ध अन्न खाण्याजोगतं अग्नीत घातलं जातं तेव्हा ज्वाळांचा रंग, येणारा आवाज, सुटलेला गंध हा वेगळा असतो. आणि जेव्हा विषाक्त असतं, त्याच्यात काही विषद्रव्य असतात, तेव्हा ज्वाळांचा रंग बदलतो. याचा उल्लेख अगदी चाणक्यानी, म्हणजे कौटल्य ज्याला म्हटलं जातं, त्याने अर्थशास्त्रातही केलाय
की राजाच्या जेवणातल्या विषाची परीक्षा कशी पाहावी, तर वैश्वदेवामधल्या ज्वाळांचा रंग पाहावा, त्यांचा आवाज ऐकावा. बरोबर आहे. आता हे सगळं मी कशासाठी सांगतोय, तर जेव्हा आपण अग्नीमध्ये ती आहुती टाकतोय, अग्नीमध्ये तो बरोबर. नैवेद्य अर्पण करतोय, काय काय त्यातनं साधतंय हे पाहायला हरकत नाही. म्हणजे याचं आणखीन एक उत्तम उदाहरण मी इथं असं देईन की ते आपण जी मीठ मिरची जी ओवाळून टाकतो की ज्याला नजर लागलेली आहे आणि ती जेव्हा त्या अग्नीत टाकतो तेव्हा तो वास आणि तो आवाज वेगळा असतो. हो. याच्यावरनं त्याची एक साक्ष पटते. सर मला आपण अजून एक मला मुद्दा ह्याच्यात मांडायचा राहून गेला, तो म्हणजे आपलं सगळं शरीर आणि हे सगळं ब्रह्मांड 5 महाभूतांनी बनलेलं आहे. बरोबर. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी आणि आप, वायू आणि आकाश या 4 महाभूतांचा बरोबर मध्यवर्ती कोण आहे, तर तो अग्नी आहे, तेज आहे. हो. त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. खरंय. ही अग्नीविषयीची जी कृतज्ञता आहे, खरं तर रोज दिलं पाहिजे. बरोबर. आपल्या शरीरात, आपल्या पोटातही तो अग्नीच आहे. त्याला जेव्हा आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म यज्ञ कर्म ते करून अर्पण करतो, तसं या ब्रह्मांडातल्या विश्वातल्या अग्नीलाही आपण काही देणं लागतो. बरोबर आहे. केवळ आतला अग्नी भागवून चालणार नाही, त्या बाहेरच्या विश्वात्मक अग्नीला, वैश्वानराला आपण काही देणं लागतो. खरंय. आता आजच्या सगळ्या बदललेल्या गणितात, राहणीमानामध्ये, संस्कृतीमध्ये अग्निपूजा ही नामशेष झाली. मग किमान वर्षातनं एक तरी दिवस, आणि तेही बाहेर, घरात पण नाही करायची. ते करायला काय अडचण अशी होते, एक पार्टी कमी करा. तुम्हाला जे गरिबांना अन्नदान करायचंय अवश्य करा, पण ते देवपूजेतलं, या व्रतातलं, अग्निमुखात जे अर्पण करायचंय ते तिकडे वळवण्यापेक्षा त्याच्यासाठी तुम्ही जे काही अतिरेकी अन्न करताय, उर्वड उष्ट टाकून देताय, तो खर्च त्या गरिबांसाठी अवश्य करूया. खरंय. किती उदात्त या सगळ्या भावना आहेत. सर, मगाशी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो, त्यावेळेला तुम्ही होळी आणि ऊर्जा यांचा काहीतरी संबंध आहे असं म्हणाला होता, त्याविषयी सांगा ना. होळी, हुताशनी, अग्नी आणि ऊर्जा हे काही नातं वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यातही वर्षभरामध्ये जे ऊर्जेचं आयव्ययाचं गणित असतं, जसं आपण पैशाचं आयव्ययाचं गणित काढतो, तसं ऊर्जेचंही असतं. म्हणजे जमा खर्च. तो जमा खर्च कुठेतरी तुम्हाला बॅलन्स्ड करायचा असेल, त्याचं संतुलन करायचं असेल, तर होळी अत्यंत उपयुक्त असं पर्व आहे. होळीच्या निमित्ताने जी अग्निपूजा होते, अग्नीला परिक्रमा केली जाते, किंवा आहुती देणं असेल, अगदी त्यानंतर विभूती म्हणजे ते भस्म, धूळ ही लावणं असेल, रंग खेळणं असेल, या सगळ्यातून त्या ऊर्जेचा जो नकारात्मक भाग आहे, बरोबर, त्याचा निचरा करून टाकणं. बरोबर. मग अगदी एखाद्यावर वाईट शक्तीचा प्रभाव पडला असेल, नजर लागली असेल, दृष्ट लागली असेल, तर त्याचेही उतारे या होळीच्या निमित्ताने होऊन जातात. जेव्हा तुम्ही दृष्ट काढणं असं म्हणता. आता दृष्ट काढण्याचं दुसरा मार्ग आहे अग्नीला परिक्रमा करणं. आपण कधी विचार केलाय का? दृष्ट काढताना काय केलं? उतारा करणं, नजर काढणं, नजर उतरवणं. याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या अवतीभोवती, विशेषतः चेहऱ्याभोवती, देहाभोवती काही गोष्टी ओवाळून टाकल्या जातात. मीठ, मिरची, काही ठिकाणी लिंबू. दक्षिण भारतात गेलात तर कोहाळ्यावर कापूर जाळला जातो. बरोबर. हे ओवाळून टाकलं जातं. हे काय आहे? आजच्या भाषेत सांगू का? हे ऑरा क्लिन्सिंग आहे. ऑरा क्लिन्सिंग म्हणजे ते जे काही ऑरामध्ये तुमच्या आलंय, साठलंय, ते काढून टाकलं. मग ते काढण्यासाठी तुम्ही काय केलं? तर या बाह्य अशा काही गोष्टी ज्या ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेत आहेत, त्या वस्तूंचा उपयोग केला. पण हेच जेव्हा त्या प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडाभोवती तुम्ही फिरताय, तेव्हा आपसूक तुम्ही त्याच्या भोवती फिरून तुमच्या भोवती असणारी नकारात्मक ऊर्जा काढून टाकताय. म्हणजे ज्यांना दृष्ट लागते किंवा नजर लागते असं वाटतं, त्यांनी होळीच्या दिवशी त्या होळीला प्रदक्षिणा किंवा परिक्रमा ही घातली पाहिजे. नक्की घालावी. ज्यांना अजून थोडा त्याचा प्रभाव बघायचा आहे, तर ज्यांच्या घरी कोणी मोठं आहे, नजर काढणारं, उतरवणारं आहे, तर त्यांच्याकडून तो उतारा काढून,
म्हणजे आपण मीठ मोहऱ्या असं म्हणू, बर किंवा भाकर तुकडा जे काही असेल, दही भात, हा उतरवून तो अग्नीत टाकावा. बर. आणि ज्याच्याकडे असं नाही, म्हणजे बरेच वेळा हॉस्टेलाइट्स असतात, हो हो हो. म्हणजे वसतिगृहात राहत आहेत, बाहेर राहत आहेत, पीजी राहत आहेत, मग समवयस्क आहेत. हा, मग त्यांना ही सोय नसते. कोण काढणार? त्यांची आई बाबा कुठेतरी गावी असतात. बरोबर. मग त्यांनी हे करण्यासारखं आहे की आपल्या हातामध्ये मीठ मोहऱ्या असं वाण सामानाच्या दुकानात आणू शकतो आपण. ते आणून ती मूठ आपल्या डोक्याभोवती 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळा, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या अशी फिरवून ती अग्नीमध्ये दग्ध करावी. बर. 5 वेळा 3, 5, 7 हे शक्यतो, म्हणजे आपल्याला जेवढं रिलीफ हवा आहे तेवढ्या पटीत. बर बर. आणि हे मीठ म्हणजे खडं मीठ? हो, खडे मीठ, मोहऱ्या, बर, हे पदार्थ आपण वापरू शकतो. काही ठिकाणी लिंबूही वापरायची पद्धत आहे. फक्त ते काय होतं, बघायची भूमिका समोरची, अरे बापरे हा काहीतरी काळ्या जादू करतोय, लिंबू मिरची काहीतरी टाकतोय असं वाटू शकतं. त्यामुळे आपल्या घरी जसा त्याला ज्येष्ठाचार असं म्हणूया, ज्येष्ठ व्यक्ती जे करत असतील ते करायला हरकत नाही. आणि ती पौर्णिमा आहे त्यामुळे तो दिवसही त्यासाठीच वापरला जातो. म्हणजे खूपच छान हा तोडगा म्हणूयात आपण त्याला. पण होळीच्या दिवशी असं काही केलं जातं हे माहीतच नव्हतं. आज तुमच्यामुळे मला आणि प्रेक्षकांनाही कळलेलं आहे. आपल्याकडे 5 मोठ्या रात्री वर्षभरात सांगितल्या: कालरात्री, महारात्री, मोहरात्री, दारुण रात्री. तर त्यातली ही जी दारुण रात्री आहे ती होळीची रात्र मानली जाते. मंत्र जपासाठी, देवता मंत्र यांची सिद्धी करण्यासाठी ही अत्यंत पवित्र रात्र आहे. या दिवसापेक्षा रात्रीला अधिक महत्व आहे. असं हे हुताशनीचं होलिकेचं पर्व. याला एक आध्यात्मिक पर्व देखील आहे किंवा आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे खूप छान. आणि होळी म्हणजे आत्तापर्यंत आपण फार गोष्टी ज्या आहेत ते तेवढ्या पुरत्याच मर्यादित होत्या. सर, आता जाता जाता तरुणांना तुम्ही काय सांगाल या होळीविषयी? डूज अँड डोंट्स. खरं तर आपण जे काही करतोय ते त्याच्या मागच्या धारणा लक्षात घेऊन करणं अपेक्षित आहे. बरेच वेळा असं होतं की बाबा करतायत, आई करते, घरचे करतायत म्हणून गतानुगतिक कसं तरी करून टाकलं. असं करण्यापेक्षा त्याच्या मागे नेमकं काय म्हणायचं हे जर समजून केलं तर त्याचे अनेक उपयोग, फायदे आपल्या लक्षात येतील. याच्यामध्ये नकारात्मकता दग्ध करणं हाही भाग आहे. त्याच्यामध्ये नवनिर्मिती, नवोन्मेष, सर्जनाचे रंग आजमावणं हाही भाग आहे. आपली जुनी पाटी कोरी करून नवीन रंगांसाठी प्रिपेअर्ड होणं हाही ह्या होलिकोत्सवाच्या निमित्ताने साधायचा रंग आहे. आपण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स करतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीने हे जे संचित आपल्याला दिलेलं आहे, ठेवलेलं आहे, वसंतोत्सव आहे, रंगपंचमी आहे, याची कुठेतरी पुन्हा उजळणी. आणि नुसती उजळणी, हा आमच्याकडे असं होतं आहे असं न म्हणता त्याचं आचरण, त्याला नुसतं आचरण करून आटपलं, सोडलं असं नाही, तर त्याच्यामध्ये आनंद घेणं हे हळूहळू शिकायची गरज आहे. म्हणजे रिसर्च करायला हवा. हे काय आहे, आपली संस्कृती किती महान आहेत हे तुम्ही सांगताय म्हणून ऐकण्यापेक्षा त्याच्यावरती अभ्यास करावा आणि ते नॉलेज ॲप्लाय करावं, म्हणजे खरी ती होळी साजरी होईल असं मला वाटतं. सर, आज तुमच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात आणि मी त्याला माहिती नाही, मार्गदर्शन म्हणेल की ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं होतं. आम्ही होळीला एका अँगलने बघत होतो, पण तुम्ही आमचा अँगल आज वाईड केला. त्याच्या मागचं आपलं शास्त्र, आपली संस्कृती किती महान आहे आणि त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात कसा आपण लाभ घेऊ शकतो हे सगळं तुम्ही सांगितलं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षक हो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, शंका असतील, कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. भेटूयात अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.